गोष्ट सांगून टाकणार आहे. एक बाबा राहतो तो आहे ना, लय गरीब राहतो. त्याला 4 मुलं राहते. ते लय कष्ट राहते, पण त्याला ते बाहेर पडायला नाही म्हणत राहते. म्हणजे एके दिवशी तो घर निर्वाह याच्यावर चालायचा, शाप याच्यावर विकून मग धान्य आणायचं घरात. तिखट ते मग पुढं जायला लागला. तो थकला. तो म्हणाला, बाळांनो, तुम्ही बाहेर पडा, स्वतःच्या पावलावर उभे राहा. तो म्हणाला, बाबा पण सगळ्यात मोठा भाऊ म्हणाला, बाबा पण आम्ही यायच्या आधी कधीच बाहेर असं एकटे पडलो नाही. मग ते बाबा म्हणे, काही नाही, देव आपल्या संग आपल्याला काही नाही होणार. मग ते थोडे पैसे आणि ते देऊन त्यांना पाठी त्याच्यात ते पुढे जाते. मग त्यांना जंगलात 4 रस्ते सापडत्या. मग ते म्हणत्या की सगळ्यात मोठा भाऊ म्हणतो, अरे आपण याच्यातून 4 रस्ते निवडू. मग ते सगळ्यात छोटा भाऊ म्हणतो, हा दादा, ते दोन्ही विभागामध्ये हा. मग ते सगळे एका रस्ते निवडते आणि चालले जाते. सगळ्यात मोठा भाऊ एका चोराला सापडतो. तो म्हणतो, मला चोर म्हणतो, अरे कुठं चालला? तो म्हणे, मी पुढे चाललो, मला काहीतरी कला शिकायची आहे. तो म्हणला, मग मी तुला चोरी शिकू का? तो म्हणाला, मला चोरी करून जेलात नाही जायचं आहे. मग चोर म्हणे की अरे पुढे गेला रस्ता हे होतो. मग तो म्हणाला, अरे पण मला काहीतरी शिकायचं आहे. तू काय कर, चोरी शिक आणि ना त्याला चांगल्या कामासाठी वापर. मग तो म्हणाला, हा चालन. मग त्याने काय केलं, त्याने त्याची कला शिकली, हातकडी कशी सोडायची ते. मग ते सगळ्यात छोटा भाऊ जातो. तो एका गावात पोचतो शिलाईवाल्याकडं. मग तो म्हणतो, का रे पोरा, तू इकडं कसा? मग तो म्हणतो, मी एका बाहेर गावात आहे, मी एक कला शिकायला. तो म्हणतो, मला आहे ना कोणती तरी कला शिकायची आहे. मग तो म्हणतो, मी शिव आणि ते ड्रेस हे करीतो का? मग तो म्हणतो,